हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. तर इथे बघा टपामध्ये कशा खेकडी पळू राहिल्या आहेत. तर आज आहे ना मी खेकडीचा रस्सा बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेहनत आहे पण खूप छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे. आणि तुमच्या मटणाच्या भाजीला सुद्धा मागे करेल एवढी छान रेसिपी येते. इथे ना यांनी आहे ना मला हे सर्व काही खेकडं व्यवस्थित साफसूफ करून दिले, कारण ते मला काही त्याचे शिंगडे वगैरे मोडता आले नसते. तर ते मोडून झाल्यानंतर आहे ना व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यानंतर इथे बघा खलबत्त्यामध्ये ना त्याचे जे पाय वगैरे असतात ना ते पायाचे नख काढून टाकलेले आणि ते सर्व इथे मी कुटून घेते आहे. तर एकदम बारीक असे व्यवस्थित असे कुटून घ्यायचे. त्यानंतर एकीकडे मी कांदा पण भाजायला ठेवलेला आहे, खोबरं पण भाजलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथे बघा एकदम बारीक असं कुटून आणि खूप बारीक कुटायचं आणि एका भांड्यामध्ये इथं बघा काढून ठेवलेला आहे. तर खूप छान असं होतं. आणि इथे ना मी जो मसाला केलेला होता ना तो तयार करून घेतलेला आहे, बारीक असा तयार करायचा. त्यानंतर आहे ना जे कुटलेलं होतं ना ते बघा या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं. तर हे वरचा कवर असतो ना तो नाही घ्यायचा, नाही तर भाजी आहे ना आपली कचकच लागते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा घट्टपणा पण आलेला आहे आणि जो काही अर्का आहे ना तो सर्व ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. जरा जास्त वेळ ह्या प्रोसेसलाच लागतो, नाही तर खूप छान अशी भाजी होते. तर इथे बघा तुम्ही इथे पाणी कसं झालं आहे. ह्याच पाण्याची आपल्याला भाजी करायची आहे. आणि हा वरचा जो कवर होता ना तो टाकून द्यायचा आहे. तर तो खूप असा मी धुवून घेतलेला आहे. तर खूप मस्त अशी आपली भाजी तयार होते. तर इथे ना मी सर्व मसाले काढून ठेवलेले, लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर, घरचा मसाला आणि एव्हरेस्टचा मसाला. तर इथे ना पातेलं तापलेलं आहे, त्यामध्ये जिरा टाकून घेतलेला होता. आणि जे सर्व मसाले मी तुम्हाला दाखवले होते ना, तुम्ही कोणते घरचे बेसिक मसाले वापरू शकता. तर इथे बघा छान अशी मसाल्याला मी फोडणी देऊन घेणार आहे. त्यानंतर जे वाटण केलेलं होतं ना खोबऱ्याचं आणि कांदा वगैरे टाकून ते वाटण पण त्यामध्ये फोडणीत टाकून घेणार आहे. तर वाटण करताना बारीक करायचं म्हणजे आपली भाजी पण खूप छान होते. तर इथे मसाल्याला थोडी तरी येऊन द्यायची. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला मसाला पण तयार झालेला आहे. आता हे पाणी आहे ना मी सर्व त्यामध्ये ओतून घेणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. ही भाजी खाल्ली ना तर तुम्ही मटणाच्या भाजीला सुद्धा विसरून जाल. तर खूप मस्त अशी आपली भाजी तयार होते. तर इथे बघा फक्त रस्सा असतो, त्यामध्ये दुसरं काहीच नसतं. तर खेकडं वगैरे तर सर्व आपण कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये. तर तुम्हाला जर वाढवायचे असेल ना तर तुम्ही वाढवू पण शकता, कारण त्या पाण्यातच इतका अर्का असतो ना, त्यामुळं काही टेन्शन नसतं. तर इथे ना मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघा भाजीला उकळी देऊन झाली. आपली भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे. त्यानंतर तुम्ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता. तर इथे ताट तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.